विद्यार्थी मित्रो सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रॉब्लेम सेट 3 संकीर्ण प्रश्नक्रम 3 त्रिकोण ह्या प्रकरणाच्या प्रॉब्लेम सेटमध्ये आपण आहोत. सर्वच प्रकरणं टर्मिनल परीक्षेसाठी असणारी, सामायिक परीक्षेसाठी असणारी सर्व प्रकरणं सर्व एक्झाम्पल सहित आपण पूर्ण केलेत. नव्यानं जॉईन होणारी मुलं किंवा पाठीमागच्या मुलांनी बऱ्याचशाच जॉईन असणाऱ्या मुलांनी गणित मैत्री चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही. विशेषतः 9वीची मुलं फार आळस करतात असं दिसते. बाळांनो, नका तसं करू. गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा, त्यासमोरचं आयकॉन समोरचं बटनला क्लिक करा. पहिल्यापासूनचे सगळे लेक्चर्स बघा, काही टेस्ट पेपर. आपल्याकडं सर्वच जिल्ह्याचे मुलं, भरपूर पश्चिम महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यातली मुलं टेलिग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूबवरती आहेत. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यामधल्या चाचण्यांचे पेपर्स वगैरे मुलं आपल्या माझ्याकडे पाठवून देतात. त्यांना मी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचेही पाठवून देतो आहे. मुलांना त्या सगळ्या जिल्ह्यामधल्या टेस्ट पेपरचाही उपयोग आपल्याला होईल म्हणून तुम्हाला काही 9वीच्या मुलांना पेपर्स पाठवतो आहे. टर्मिनलची परीक्षेसाठी तयारी पाठवतो आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना ते मिळतं आहे, चांगल्या रीतीचं सहकार्य आहे. पण बाळांनो, पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी गणित मैत्री चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा. आता आपण प्रॉब्लेम सेटमध्ये आहोत बघा, प्रश्नसंग्रहामध्ये. एखादा धडा शिकल्यानंतर प्रश्नसंच ही संकल्पना, एक प्रॉब्लेमला एक विशिष्ट प्रकारचं वलय आहे, तिथं विचारश्रेणी आहे. आणि मॅथ सेकंडमधला हा भाग थोडासा जड जातो, कारण विशेष करून कोणत्या परिस्थितीतून आपण शिकलो हा भाग होता. 8वीचा बेसिक भाग क्लिअर झाला आहे की नाही याहीबद्दल ती शंका आहे. तरी पण 8वीचे सर्व लेसन्स 9वीच्या बऱ्याच पालकांनी मला व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवला की सर 8वीचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण करा, मुलांना मी पाठवणार आहे. त्याही पालकांचे धन्यवाद. त्यांच्यामुळं 8वीचाही बऱ्यापैकी सिलेबस पूर्ण झाला आहे. प्रॉब्लेम सेट 3मध्ये ह्या प्रश्नसंच 3मधल्या आपण कालपासूनच्या पाठीमागच्या तासापासून आपण 4थ्या गणिताला आलो आहे. सिद्धतेचा भाग आहे, थोडासा समजून घेण्याचा भाग असतो. प्रूव्ह दॅट करा असं म्हटलं आहे बघा. 4थी फिगर, तुमच्या गणिताच्या तासाच्या वेळेला निश्चितपणे तुमच्यासमोर टेक्स्टबुक असलं पाहिजे, पेन असलं पाहिजे, अंडरस्टँडिंगसाठी नीट लक्ष असलं पाहिजे. तुम्ही बघितलं आहे मी बऱ्याचशा इचलकरंजीमधल्या किंवा बाहेरच्या याच्यामध्ये की बरेच जण पैसे भरून हे शिक्षण घेत आहेत, पण ते दर्जेदारपणे तुमच्यासमोर येते, मोफत करतो आहे आपण. फक्त माझ्यासाठी एवढं एकच काम करायचं आहे बाबा की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मला ज्यांनी हे डेव्हलप करून दिले त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, मला तुमच्याशी ऑनलाईन डिस्कस करण्यासाठी. 4थ्यामध्ये एक फिगर आहे बघा. माझी रिक्वेस्ट रिफ्यूज करू नका प्लीज. त्या फिगरवरनं एक प्रूव्ह दॅट करायला सांगितलं. प्रूव्ह दॅट म्हटलं की पहिला मुलांच्यामध्ये थोडीशी नाराजी निर्माण होते. स्वाभाविक आहे, सुरुवातीला तसं होतं. पण अतिशय इंटरेस्टिंग आणि अतिशय चांगला भाग, अतिशय सुंदर असा तो प्रूव्ह दॅटचा भाग असतो. पण कधी तुम्हाला समजल्यानंतर, तोपर्यंत नाही. इथं असं आहे बघा, ह्या 2 सेगमेंट सारखे आहेत असं म्हणतात. ते ABC हे त्याचं नाव आहे ट्रँगलचं. ह्या 2 सेगमेंट्सचं नाव आहे D आणि E. आणि मग आपल्याला इथं BD हा पण सेगमेंट आहे ना, हा याच्या एवढा आहे बघा. आता हे तुम्हाला खुणा केलेल्या वरनं कळतं की ह्याच्यावर एक रेषा, याच्यावर एक रेषा आहे. हे असं सगळं आहे. देन शो दॅट, प्रूव्ह दॅट, शो दॅट. हा जो ट्रँगल ABD आहे आणि कॉन्ग्रुएंट टू द ट्रँगल हा आहे बघा ACE. हे 2 ट्रँगल्स कॉन्ग्रुएंटच असणार हे दाखवा, असं आपलं काम आहे. 2 ट्रँगल्सना कॉन्ग्रुएंट दाखवायचं असू दे किंवा सेगमेंटनं कॉन्ग्रुएंट दाखवायचं असलं तरी ट्रँगल्सना कॉन्ग्रुएंट दाखवणं हा भाग महत्त्वाचा असतो. 2 त्रिकोणांना एकरूप दाखवण्यासाठी बाळांनो कोणती ना कोणती तरी एक कसोटी आपल्याला वापरायला पाहिजे होती की ज्या कसोटी आपण 8वीमध्ये 9वीमध्ये शिकलेल्या आहेत. बाकोबा, कोबाको, कर्णभुजा, ह्या एकरूपतेच्या ज्या कसोट्या होत्या ना, त्यापैकी कसोटीपैकी एका कसोटीचं मत इथं आपल्याला बसवायचं होतं. या धड्यामधले थेरम्सही पाठवून बघितले आहेत. आणखीन एकदा पुन्हा नव्यानं यातले काही महत्त्वाचे थेरम्स मी तुमच्याशी पुन्हा एकदा चर्चा करणार आहे की ते सहजपणे कसे व्यक्त व्हायचे. काही थेरम्स पण आपण टर्मिनलसाठी लागणारे प्रमेय कोणते आहेत ते पण आपण इथं शिकणार आहोत. निश्चित शिकून घेऊया. त्याचा भाग विशेष महत्त्वाचा मला वाटत नाही, तो करून घेऊया, त्याच्याबद्दल काय हे नाही आहे. हे असं होतं बाळांनो, बेसिक नॉलेज हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या पायालगतचे कोण एकरूप असतात. ते समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोण एकरूप असतात हे थेरम म्हणून अतिशय महत्त्वाचा भाग आहे. समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या पायालगतचे कोण एकरूप असतात हे सिद्ध करा, हा प्रमेयसुद्धा महत्त्वाचा भाग आहे. चला पटशी सांगतो बघा. एखादा समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल, हा त्याच्या पायालगतचे कोण एकरूप असतात हे कसं दाखवायचं असतं. हा समजा PQR नावाचा त्रिकोण आहे आणि हा समद्विभुज आहे. ह्याच्या पायालगतचे कोण एकरूप असतात हे दाखवत असताना, हे प्रूव्ह करत असताना
एक कन्स्ट्रक्शनचा भाग होता. हे बघा असं एक बायसेक्ट काढायचा असा. आणि काय होतं आता बायसेक्ट काढल्यानंतर सहजपणे परत एकदा बघूया. हा कोन दुभाजक काढल्यामुळं हा आणि हे दोन्ही सारखे, ह्या दोन्ही बाजू सारख्या, आणि हा कोन दुभाजक काढला आहे. कोन दुभाजक आणि ही कॉमन साईड झाली. बघा बघा ही कॉमन साईड झाली या दोन्हीमधली. आता सांगा तुम्ही मला या त्रिकोणामध्ये कशी परिस्थिती झाली. बघा ही बाजू ह्या बाजूला आहे, हा कोन ह्या कोना एवढा आहे. म्हणजे हा जो त्रिकोण PQS आहे, हा त्रिकोण एकरूप येणार. कुठल्या त्रिकोणाला सांगा बरं. PQS असं म्हणत असताना याला काय म्हणजे सांगा बरं. PRS. हे दोन्ही त्रिकोण एकरूप येणार. कोणती कसोटी झाली बघा बरं. बाकोबा, नॉट बायकोबा, बाकोबा. लक्षात आलं बघा. ही बाजू ह्या बाजू एवढी आहे. आणि ही पहिली सेंटेन्स तुम्हाला हे लिहायचं होतं. PQ बरोबर PR गिव्हन, हे कोणसारखे कन्स्ट्रक्शन, हे PS, हे सामायिक भुजा, हे 3 लिहायचं होतं. हे 2 त्रिकोण एकरूप आले की आता घडी घाला. म्हणजे म्हणायचं होतं इथं हा कोण या कोणाशी एकरूप आहे. हा सहजतेनं हा भाग आपण समजून घ्यायचा होता. मी तुम्हाला ह्याची आठवण का करून दिली. हा समद्विभुज काटकोन त्रिकोणाचं प्रमेय आहे. हे 4 वाक्यामध्ये पूर्ण करून घ्यायचं आहे. काय लिहायचं होतं. समद्विभुज काटकोन त्रिकोणाचे प्रमेय असं, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय असं होतं. समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण एकरूप आहेत. समद्विभुज काटकोन त्रिकोण 10वीमध्ये आत्ताच शिकवल्यामुळे तो शब्द बायकडून गेला. तर समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण एकरूप असतात. समद्विभुज त्रिकोणाच्या हा पायालगतचे कोण हे दोन्ही बाजू सारख्या गिव्हनमध्ये येणार. कुठलं. PQ बरोबर. लक्षात आलं. PQ हा कोणा एवढा आहे सांगा बरं. PQ हा PR एवढा आहे. तो समद्विभुज त्रिकोण काढला, हे गिव्हनमध्ये येणार. आपण हा जो अँगल QPS आहे तो अँगल QPS RPS असा आपण रचना करतोय. आणि ही जी तिसरी बाजू आहे PS = PS, हे सामायिक बाजू आहे. बस 1 2 3 आणि हे 4थं वाक्य बाकोबा कसोटी. आता याचं फोल्डिंग करा. सो अँगल Q = अँगल R. हे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आहे. ते म्हणाल ह्या गणितामध्ये समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय का सांगायला आहे मला. ह्याचं बघा ॲप्लिकेशन्स इथं पाहिजेत. या गोष्टीकरता ही गोष्ट आपल्याला पक्की असायला पाहिजे. मग त्याची आठवण करून दिली तुम्हाला. समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण काय एकरूप असतात, किंवा हे सिद्ध करा की समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण एकरूप असतात. पक्षामध्ये येणार. जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल, त्रिकोण PQR हा समद्विभुज त्रिकोण आहे, किंवा त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर PR, आणि व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह अँगल Q = अँगल R. मग हे गिव्हन, हे कन्स्ट्रक्शन वाचायला पाहिजे. बघा काय करायला पाहिजे. आणि ही सामायिक भुजा. बस झालं. तुम्ही इथंही तुम्हाला ते लागणार आहे इथं. म्हणून मॅथ्स सेकंडचा भाग किंवा हा मॅथ्स सेकंड आपण थोडासा हळूवारपणे शिस्तीत काय घेणार आहोत. बघा लक्षात आलं का. बघा हा जो त्रिकोण आहे इथं, हे इथं वापरायचं होतं. बघा आता मी याचं प्रूफ इथं पूर्ण करून घेतोय. आता हा AD जो त्रिकोण आहे इथं बघा कसं लर्निंग प्रोसेस. आता हा समद्विभुज त्रिकोणाचा भाग मी बाजूला काढून ठेवतो. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, प्रॉपर्टी ऑफ द आयसोसेलेस ट्रायंगल, हा असा होता. एखादा त्रिकोण जर समद्विभुज त्रिकोण असेल तुमच्याकडं तर तो काय असतो, तर त्याच्या पायालगतचे कोण नक्की सारखे असतात का. हे जर इथं तुम्हाला इथंपर्यंतचं नॉलेज लर्न करायचं आहे. जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर त्याच्या पायालगतचे कोण एकरूप असतात. त्रिकोण PQR हा समद्विभुज त्रिकोण आहे. पायालगतचे कोण Q बरोबर कोण R. हे गिव्हन पक्ष, हे रचना, हे सामायिक भुजा, ही बाकोबा कसोटी, आणि मग त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. संगत एखाद्या एकरूप त्रिकोणाचे संगत कोण म्हणून आपल्याला हा भाग तिथं शिफ्ट करायचा होता. हे असं लर्निंग बेसिक असायला पाहिजे. हे तुम्हाला माहीत असलं तर असे सम्स आपल्याला सोपे जातील. का थेरम्स लर्न करायचे आहेत, का ती प्रॉपर्टी समजून घ्यायची आहे, यासाठी मी परत एकदा रिव्ह्यूज केलं तर हा भाग असा होता. हे बाळांनो असं तुम्ही समद्विभुज काटकोन तुमचं आजचं होमवर्क असेल. समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या पायालगतचे कोण एकरूप असतात या विधानाची पक्षसिद्धता मांडा. हे तुम्हाला स्वयं असं मांडता आलं पाहिजे, स्वतःला लिहिता आलं पाहिजे. तर मॅथ्स सेकंड हा भाग निश्चित चांगला आहे, निश्चित सोपा आहे, आणि तुम्ही ते करणार आहात. जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल, पायालगतचे कोण एकरूप, गिव्हन, स्वतःच्या हे रचना एवढं बघायला पाहिजे. बघा रचना केली
हे सामायिक भुजा. आता ह्या त्रिकोणामधला ही बाजू ह्या बाजू एवढी आहे, ही बाजू ह्या बाजू एवढी आहे, त्यांचा कोन आहे म्हणजे बाकोबाकोसूनुसार एकरूप आले. आणि जेव्हा 2 त्रिकोण एकरूप येतात तेव्हा तिथं 6 घटना खऱ्या असतात, त्यातल्या 3 इथं वापरले असतात आणि 3 लिहायचे असतात. त्यापैकी आपल्याला पाहिजे होतं हे आणि हे कोन नक्की सारखे असतात. हा आणि हा कोनसुद्धा सारखा असणार आहे. हा एक्झॅक्टली 90चं पण येणार आहे, तो भाग नंतरचा. तर असा हा भाग होता. तर तुम्ही हे असं होतं. ह्याची ओळख तुम्हाला एवढ्यासाठी करून दिली बाळांनो इथं, कारण ह्या ओळखीमुळं आपल्याला हे प्रॉपर्टी किंवा हे लर्निंग करणं निश्चितपणे सोपं जाणार आहे. तुम्ही म्हणणार हे समद्विभुज त्रिकोण तिथं तुम्हाला दिसला पाहिजे, तिथं ही प्रॉपर्टी वापरायची आहे. लक्षात आलं बघा. मग आपण आपल्या आन्सरकडे जायचं आहे. ओके. असा हा सलगपणे सगळा भाग बघण्याकरता सगळे लेक्चर्स 9वीचे भाग 1 भाग 2चे एकत्रितरित्या तुम्हाला पाहिजे त्या वेळेत पाहण्याकरता गणित मैत्री चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. आय एम रिक्वेस्ट हार्टली टू यू, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. माझं मूल्यमापन बाळांनो त्याच्यावरती ठरत असतं. तुमचे सबस्क्रायबर किती आहेत हे यूट्यूबवाल्यांनासुद्धा लागतं माहिती, तर ते टिकतं, नाहीतर नाही टिकत. हां, आता त्रिकोण AD हा समद्विभुज त्रिकोण आहे, तो आयसोसेलेस आहे. म्हणजे तिथं ती प्रॉपर्टी तुम्हाला लगेच पडची समजली पाहिजे की इथले सुद्धा 2 कोन सारखे असणार. इन ट्रँगल, आता याचं प्रूफकडे जाऊया. सिद्धता. हां, त्रिकोण ADE मध्ये काय सांगितले बघा बरं. AD हा आपल्या मनात नाही घेतला, पण AD हा AE एवढा आहे, हे पक्ष आहे. ह्या 2 बाजू सारख्या असल्या की ह्याच्या समोरचे कोनसुद्धा सारखे असतात. हा समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म आहे. देअरफॉर अँगल D इज इक्वल टू अँगल E. तात्पुरतं मी x मानतो, हे पण x म्हणूया, हे x असतं तर हे पण x असणार. लक्षात आलं. आता सांगा तुम्हाला हा ह्याचं माप किती असणार. अँगल हे बघा इथं हा जो अँगल आहे कुठला बघा, अँगल ADB हा कोण किती अंश असणार. हा लक्षात राखू बघा. हा या दोन्हीची बेरीज 180 असणार. वेशी जोडतील कोण आहेत ते. हा x असला तर त्याचा त्याचा पूरक कोण असणार. म्हणजे ह्याची बेरीज किती असणार सांगा, 180 असणार. त्याचं माप येणार आहे 180 - x डिग्री. लक्षात आलं. तेवढाच आणखीन कुठला कोण असणार आहे बघा, तेवढाच अँगल कुठला असणार आहे सांगा. आता AEC सुद्धा लक्षात आलं का बघा, अँगल AEC सुद्धा तेवढाच असणार आहे गुणधर्मानुसार, बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल. ह्या गुणधर्मानुसार 1 नंबरला मी हे वाक्य लिहिलं. हा कोण आणि हा कोण कितीचा असणार आहे. हा पण 180 - x असणार आहे आणि हा पण 180 - x असणार आहे. म्हणजे दोन्ही कोण सारखे असणार आहे. याचं काम संपलं बळा नव्हता, याचं काम संपलं. हे मिडलवाले होते ते फक्त हे. आता ह्या 2 ट्रँगलांचं फक्त आपल्याला इथं काम संपलेलं आहे. तुम्हाला हे असं विभाजन करता आलं पाहिजे. बघा हा कोण ह्या कोण एवढा आहे आणि हे पण गिव्हन आहे. काय काय गिव्हन आहे सांगा. आता झालंच की बघा बरं, हे किती मस्त मजेशीर वाटतं बघा. आता हे 2 ट्रँगल आहेत दुसऱ्यामध्ये, ह्या मधल्या ट्रँगलनं आपल्याला हे दिलं, हे लपलेलं असतं ते बाजूला काढता आलं पाहिजे. दॅट्स लर्निंग. मुलांनी स्वतः शिकताना हे शिका, हे करायला शिका. हे तुमच्या अँगलमध्ये बनलं पाहिजे. करेक्ट. आता मी दुसरं काय लिहितो बघा. हा जो AD आहे ना, हा AD हा AE एवढा आहे. परत एकदा लिहून घेतो. हे गिव्हन आहे बघा, वरती लिहिलंच आहे पक्ष, हे तर गिव्हन आहेच. त्यातून आणखीन काय सांगितले बघा बरं. तिसरा भाग, हा जो BD आहे ना, BD सुद्धा ECच्या एवढाच आहे. हे सुद्धा बाळांनो पक्ष आहे. आता ह्या 2 ट्रायंगलकडे जरासं प्रेमानं बघितलात, रागानं नको. बाजू शेकरूप आहे, ही बाजू ह्या बाजू शेकरूप आहे, त्या बाजूच्या मधला कोण ह्या कोणा शेकरूप आहे. बा को बा. दॅट्स आन्सर. वी हॅव कम्प्लिटेड अवर रिझल्ट. आणि मग पुढं हे पण दोन्ही सारखे असतात वगैरे वगैरे, हे त्यांना पाहिजे ते आपल्याला प्रूव्ह करून देता येईल. पण हे त्याचं मास्टर की होतं. सो वी कॅन राईट हिअर. आपण असं लिहूया. Therefore, the triangle ABD is congruent to the triangle ACE by which test? बाकोबा. सेमीची मुलं लिहितील SAS टेस्ट. लक्षात आलं का बघा. आहे त्याचं ॲप्लिकेशन्स. आपण रेषी जोडतील कोणाच्या मापांची बेरीज 180 असते.
समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजूसमोरचे कोण सारखेच असतात. ते का, कसे, ह्याच्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे, सेल्फ विश्वास असला पाहिजे, मग आपल्याला ते लर्निंग करता येतं. असा हा भाग बाळानो. आपण नव्यानं शिकत जुन्या मुलांनासुद्धा तो इंटरेस्टिंग वाटला पाहिजे अशी रचना करत करत आपण हा भाग पुढे नेतो आहे. गणित सोपंच आहे, निश्चितपणे समजून घ्या. यासाठी हा भाग पहिल्यापासून तुम्ही निश्चित बघाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मग आपल्याला हा भाग आपल्याला असा पूर्ण करत जायचं आहे. असं हे क्वेश्चन नंबर 4 होतं. आता आपण थोडंसं अंडरस्टँड करून घ्यायला शिका, कसं आपण केलो, काय दिलं होतं. ह्या दोन बाजूसारख्या म्हणजे हे दोन कोण सारखे म्हणून हा 180 हा 180 पॉईंट, दॅट इज पॉईंट. हे असं आनंद घेता आला पाहिजे गणिताचा. मग ह्या दोन फिगर्स आहेत, ह्याच्यामधलं ही बाजू या बाजूला, ह्या कोणाला बस झालं. यासाठी ही बाखुवा कसोटी म्हणजे काय नाही ते बसवली. एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण यांच्याशी एकरूप आहे. हे तुम्हाला एकदा दोनदा वाचलं पाहिजे. तर ते ऐन वेळेला बरोबर आपल्याला हेल्प करतं. तुम्ही पाडे ह्या त्या गोष्टी, वर्गमूळ ह्या गोष्टी पूर्वी वाचला असाल तर आत्ता तुम्हाला नुसता प्रश्न पडल्याबरोबर तुमच्या ब्रेनमधून बाहेर पडतं. आपली नैसर्गिक आपल्या ब्रेनमध्ये हे ताकद आहे, ती एक इंटेन्सिटी आहे. ओके बाळा, चला तर मग पुढच्या गणितामध्ये जाऊया. ओके, माझी रिक्वेस्ट तुम्ही मान्य कराल सर्वजण. माझ्या गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा परत एकदा व्यक्त करतो. मला हे पुसून काढूपर्यंत थोडंसं तुमच्याशी बोलायला मजा वाटते म्हणून मी पुन्हा सांगते बाळानो. म्हणजे की माझं मूल्यमापन हे कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे. मला जेव्हा माझे मित्र विचारतात तुमचे सबस्क्रायबर्स किती आहेत ना, तिथं माझं मूल्यमापन होतं. सबस्क्रायबर्स जरा बऱ्यापैकी सांगण्यासारखे असतील तर बरं जाईल. तर मुलांना कळतं आहे, मुलं माझ्याशी जॉईन आहेत असा भाग असतो. सो आय एम रिक्वेस्ट टू यू अगेन अँड अगेन. ओके बाळानो, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही हे केलात तर, पण ते टिकलं पाहिजे ही माझी इच्छा आहे. तुमच्या सगळ्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 5मध्ये पुन्हा इनइक्वेलिटीचा भाग आहे. सारखे नसताना ग्रेटर एखादी रेषाखंड मोठा कसा असतो त्या संदर्भातला तो भाग आहे. इन फिगर पॉईंट एस इज एनी पॉईंट ऑन QR अँड देन प्रूव्ह दॅट सेंटेन्स. पुन्हा महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षा दृष्टिकोनातून सुद्धा. पुन्हा आला आहे. थोडंसं समजलं तरच व्यवस्थितरित्या ते करता येतं बाळानो, नाहीतर डोकेदुखी वाटते. डोकेदुखी नका वाटायला, थोडंसं इंटरेस्टिंग भाग आहे. 5th क्वेश्चन, PQR नावाचा हा एक ट्रायंगल आहे. PQR, त्याच्यामध्ये S इज एनी पॉईंट ऑन QR, S इज एनी पॉईंट ऑन दॅट QR अँड हिअर इज P असं आहे. तर तुम्ही हे मात्र प्रूव्ह करा. काय प्रूव्ह करायचं सांगितले बघा. हे इथं प्रूव्ह दॅट करा किंवा शो दॅट करा. प्रूव्ह दॅट PQ प्लस QR प्लस PQ प्लस QR प्लस RP इज ग्रेटर दॅन ट्वाईस PS. ह्याला बऱ्याच वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न विचारतील. PQ, QR आणि RPला ह्याचं पेरिमीटर इज ग्रेटर दॅन 2PS असं म्हणता येईल. इट इज ग्रेटर दॅन हाफ ऑफ पेरिमीटर इज ग्रेटर दॅन PS असंही म्हणता येईल. याला हे पेरिमीटर इज ग्रेटर दॅन 2PS, हाफ पेरिमीटर इज ग्रेटर दॅन PS असंही लिहिता येईल. ह्याची अर्धपरिमिती PS पेक्षा मोठी आहे हे दाखवा असा प्रश्न तयार करता येईल. प्रश्न ही परिमिती आहे की नाही बघा बरं. अगदी सोप्या गोष्टीतून एका बाजूला त्यांना PS ला ठेवायचं आहे बघा, एका बाजूला PS ला ठेवायचं आहे. आपणही तसंच करायचं, PS वरती कॉन्सन्ट्रेट करायचं म्हणजे उत्तरापर्यंत पोहोचतो. PS एका बाजूला ठेवूया. लक्षात घ्या, त्रिकोण हा कधी काढता येतो, दोन बाजूंच्या बेरीज ही मोठी असली पाहिजे तिसऱ्या बाजूपेक्षा, तरच त्रिकोण काढता येतो. समजा तुम्हाला 2, 3 आणि 7 हा ट्रायंगल काढता येत नाही कारण ह्याची बेरीज ही 7पेक्षा कमी होते. 2, 6, 7 हे काढता येते, ह्याची बेरीज काढता येते बघा. कुणाची पण दोघांची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असायला पाहिजे. इथं ज्यार्थी इथं हा ट्रायंगल बनलाय बघा, ज्यार्थी हा त्रिकोण इथं बनलाय त्याचा अर्थ असा आहे, इन ट्रायंगल
PQS हा त्रिकोण ज्यावेळी तयार झाला आहे त्याचा अर्थ असा, हे PQ सेगमेंट आणि हे QS सेगमेंट हे एवढं मोठं आलं, हे PS पेक्षा मोठं असलं पाहिजे तरच तो त्रिकोण बनतो. हे बघा मी काय केलं, PQ घेतलं, QS घेतलं, हा सेगमेंट तयार झाला आणि हा PS पेक्षा. ज्या अर्थी हे बनले त्याचा अर्थ असा आहे बघानो, इन ट्रँगल PQS त्रिकोण PQSमध्ये, त्रिकोण PQSमध्ये हे आहेच. काय आहे बघा इथं, हे गंमत आहे याचं बघा, हे हार्टली समजून घ्या. PQ प्लस QS हे PS पेक्षा मोठंच असलं पाहिजे तरच तो त्रिकोण तयार होतो. ह्या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असली पाहिजे. मी तुम्हाला सातवीचा 1941चा पेपर होता, त्याच्यामध्ये हे प्रश्न 1941 आजोबा पंजोबांच्या काळात एखादा त्रिकोण कसा फॉर्म होतो, तर ही बाजू आणि ही बाजूची बेरीज करा म्हणजे एवढा मोठा सेगमेंट झाला, तो PS पेक्षा नक्की मोठा आहे. हा PS आपला एवढासा आहे. तेच इथे पण बघा, आता PS इज हिरो ऑफ दॅट प्रॉब्लेम. PR आणि हे PR घेतलं मी, त्यानंतर मी SR घेतलं, हे एवढं मोठं तयार झालं. हे सुद्धा PR आणि SR सुद्धा, PR आणि SRची बेरीजसुद्धा PS पेक्षा मोठी आहे. इन ट्रँगल सेकंड केसमध्ये आपण असं लिहूया, हे फर्स्ट, सेकंड केस. इन सेकंड असं लिहितो बघा, सेकंड दुसऱ्या टप्प्यामध्ये असं लिहितो मी, त्रिकोण PQS झालं. आता त्रिकोण PRSमध्ये तिथंसुद्धा हा PSलाच बाजूला ठेवूया आपण, कारण त्याने एका बाजूला PSला ठेवले, आपण पण PSला ठेवूया. हा PSपेक्षा कोण कोण मोठा असणार आहे सांगा बरं. PR आणि SR यांची बेरीज ही मोठी असणार आहे. बस ह्या दोन्हीमधून आपल्याला आपल्या रिझल्टपर्यंत पोहोचता येईल. सांगा PS बाजूला आले, आपल्याला 2 PS करायचे आहेत. काय करायला पाहिजे हे 1 आणि 2चं? अगदी बरोबर. काय करायला पाहिजे सांगा? काय करायला पाहिजे? ह्या दोन्हीची बेरीज करून घ्यायला पाहिजे. ॲडिंग 1 and 2. ह्या 1 आणि 2ची बेरीज करूया बाळांनो, 1 आणि 2ची बेरीज करूया. PQ ठेवतो आहे तसा, त्यानंतर काय ठेवतो बघा, QS ठेवतो, त्याच्याजवळ मी SR लिहितो आणि त्याच्याजवळ मी PR लिहितो. त्याच्यानंतर हे मोठं असणार आहे PS + PS 2PS. फर्स्ट अँड सेकंडचं ॲडिशन केलं, झालं की आन्सर. बघा झालं की नाही? यस. ह्यातून काय तयार होतं बघा, QS, म्हणून हे जवळजवळ लिहिले मी, हे 2 QS आणि SR. QS + SR इज इक्वल टू अकेला QR. यस, हे बघा, QS + SR इज इक्वल टू अकेला QR. हे QS + SR इज इक्वल टू एकटा QR आहे, तेच लिहायचं होतं. म्हणजे PQ प्लस काय तयार झालं रे बाळांनो, इथं काय तयार झालं सांगा? QR प्लस PR इज ग्रेटर दॅन ट्वाईस PS. हे आपलं उत्तर पूर्ण झालं. परीक्षेत प्रश्न असा आला, पेरिमीटर त्रिकोण PQRची परिमिती, ह्याला तुम्ही PQRची परिमिती असं म्हणू शकता. परिमिती ही सुद्धा 2 PS पेक्षा मोठी आहे असं म्हणू शकता. हाफ ऑफ पेरिमीटर ऑफ ट्रँगल PQRची परिमिती इज ग्रेटर दॅन PS, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता, किंवा असा प्रूफसुद्धा परीक्षेला येऊ शकतं. असं रीतीने बाळांनो हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करून घ्यायचा होता. असंच इंटरेस्टिंग ते झालं पाहिजे. एखादा त्रिकोण बनताना 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी कशी असते हे तुम्हाला करायचं आहे. ह्याची बेरीज करून घ्यायची आहे आणि मग हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ओके, असं हे करत आपल्याला पुढं जायचं आहे. अशा रीतीनं ह्या इनइक्वॅलिटीच्या समनासुद्धा सहजतेनं सोप्या पद्धतीनं आपल्याला हे लर्न करायचं होतं. हा भाग परत एकदा क्लिअर होतं का बघा. हा PS हा बाजूला ठेवला आपण PS, आणि मग QS आणि PRची बेरीज केली. हे बघा, हे PQ आणि हे QS हे एवढं मोठं होणार, म्हणून ह्याच्यापेक्षा ह्या बेरीजेपेक्षा हे PS लहान आहे. इथं गेलो आपण, इथंही तेच केलो. इथं हे PS बघा, म्हणजे ह्या दोघांची बेरीजसुद्धा PSपेक्षा मोठी आहे किंवा PS त्याच्यापेक्षा लहान आहे. 1 आणि 2ची बेरीज केली आणि QS आणि SR ह्या दोन्हीची बेरीज का केली, ह्या अशा गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला ते दमदार वाटलं पाहिजे, इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. 1 PS बेरीज केल्याशिवाय 2 PS तयार होणार नाही, जे उत्तरामध्ये पाहिजे होतं ते. त्या उत्तराकडेही लक्ष आपलं असलं पाहिजे. आपण काय क्रिएट करायला, काय नवीन ह्यात निर्माण करायला हवे, असा भाग इथं आहे. महत्त्वाचा असं होता, बऱ्याच परिस्थितीमध्ये पुन्हा आला आहे.
थोडासा समजून घ्यायचा भाग आहे. परत एकदा त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. तुम्हाला असे काही प्रश्न, हा काटकोन त्रिकोण असं एक मलासुद्धा थोड्या वेळात पहिल्यांदा प्रश्न ज्यावेळी पडला ना, हा त्रिकोण काढता येतो का? नाही करता येत. असा एखादा त्रिकोण असेल 3, 4, 8 नाही करता येत. हे चाप छेदत नाहीत बाळांनो, कारण ह्या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्यापेक्षा कमी आहे. नाही, कुठल्या पण दोन बाजूंची बेरीज तिसऱ्यापेक्षा मोठी असायला पाहिजे. मग ह्याची बेरीज मोठी आहे, ह्याची बेरीज मोठी आहे म्हणून नव्हे, कुठलं पण म्हणजे लहानांची दोन बेरीज करा आणि मग तो तपासून बघा, हा काटकोन हा त्रिकोण तयार होत नसतो. आलं लक्षात? अशा रीतीनं गणित सोपंच आहे, ते अधिक चांगल्या रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. या सर्व गोष्टी बाळांनो मी पहिल्यापासून सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्या धड्यामध्ये व्यवस्थितरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय याच्यामधले जे प्रमेय आहेत, जे मुलांना थोडेसे त्रास देतात, असे सहामाही परीक्षेसाठी लागणारे थेरम्ससुद्धा आपल्याला पुन्हा एकदा दोनदा तुमच्यासमोर ते फ्रेश होणार आहे. आता तिसऱ्या प्रकरणाचा हा भाग पूर्ण झाल्यानंतर काही दररोज 1-2 प्रमेयाचा भाग सुद्धा आपण पक्का करून घेत आहोत. मुलांची ती पण मागणी आहे. प्रमेयसुद्धा परत एकदा बघूया. सर्वजण गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुमचे काय सजेशन असतील, कमेंट्स असतील तर मला जरूर पाठवा. काही पालक बंधू भगिनी करतायत. पालक बंधू भगिनींनासुद्धा शतशः धन्यवाद, त्यांचा आभार की त्यांनी मुलांना व्हॉट्सअपची व्यवस्था करून देत आहेत. परत एकदा रिक्वेस्ट करतो आहे, परत पहिल्यापासूनचा हा भाग तुम्ही जॉईन करून घ्या. एकत्रितरित्या सगळे तास बघितला तर मजा आहे. हे आधेमध्ये तर काहीच कळणार नाही आहे तुम्हाला. हे पहिल्यापासूनचा भाग करणं हा महत्त्वाचा भाग आहे. आणि कुणाची सबस्क्राईब्स होतानासुद्धा जर काय अडचण असतील तर तुम्ही मला शंका, कुणाला मित्रांना वगैरे ग्रुप्स पाहिजे असतील तर मी तुम्हाला ते नंबर्स व्हॉट्सअपवरनं पाठवा. तुम्हाला 8वी 9वी 10वीचे सगळे ग्रुप पाठवले जातील. ते ग्रुप्स मित्रांना शेअर करा. जास्तीत जास्त मित्रांच्यापर्यंत आपलं गणित पोचू द्या. मात्र बाळांनो, सबस्क्राईब करायला मात्र विलंब करत आहात, तो तेवढा टाळा. आय एम रिक्वेस्ट टू यू हार्टली अँड हार्टली. ओके, ठीक आहे बाळांनो, थांबूया मग पुढच्या तासिकेच्या वेळेला. तुम्हा सर्वांना तोपर्यंत धन्यवाद. ओके.